या मॅडम या. या मॅडम या. सर्वांना माझा नमस्कार. आज 10वी आणि 12वीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. मित्रांनो, आज 10वीचा आणि 12वीचा निरोप समारंभ आहे. पण आज निरोप समारंभ असला तरी सुद्धा प्रिया राजू विश्वकर्मा तर तुम्हाला शुभेच्छा आहे तुमचं पुढील भविष्य उत्कृष्ट घडवण्यासाठी. मी इयत्ता 9वीचे विद्यार्थ्यांनी तुम्हाला शुभेच्छा देते की तुमचं पुढील भविष्य सुखमय असो. तुमच्या सर्व स्वप्नांना एक नवी दिशा मिळेल आणि गुरुजनांनी दिलेले ज्ञान संस्कार हे तुमच्या जीवनात प्रकाशाची नवी वाट दाखवते. Our ways may change, but not our ways. Our life may let us apart, but our memories will
link us together. हीच विचारधारा मनात रुजवत सर्व शिक्षकांना सादर प्रणाम करून हायस्कूलच्या व या वटवृक्षाच्या सावलीस आलेला एक छोटासा पक्षी आज निरोप घेत आहे. निरोप देण्यास उभा आहे. प्रत्येकाची शरीरे जरी इथे असली तरी मन मात्र जुन्या स्मृतींना जागे करण्यात गुंग झालेले आहे. खरंच किती छान प्रवास होता हा शिक्षकांनी अस्मरणीय होता. शिक्षकांनी फक्त अभ्यासातील विषयांशी माझी मैत्री जमवली नाही, तर जगात कसे वागायचे हे देखील शिकवले. या सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरात झाले. सुरवंटाचे झाले पाखरू, सर्व लागले भरायला मारू. नवे जग अशा शोध घेण्याची जब्बर मनीषा. थँक्यू. हम डरे थे, घबराए थे. स्कूल आज जब हम यहाँ. नमस्कार. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ईश्वरराज पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि ताईबाई माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या सौ पाटील मॅडम, त्याचबरोबर सर्व शिक्षकवृंद, सिनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल पोंगे मॅडम, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे विद्यार्थी मित्र, आज आपला बऱ्याच दिवस विद्यार्थ्यांच्या मनात घुटमळत असलेला प्रश्न म्हणजे आपला निरोप समारंभ कधी आहे, नेहमीच विचारायचे. आणि तो काय निश्चित अशा प्रकारची दिनांक माहीत झाल्यानंतर आपण कार्यक्रमाची लगबग सुरू झाली आणि या कार्यक्रमाला आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की आता 8वी पासून पडत या ठिकाणी आपण येतो आणि 8वी पासूनच आपल्याला शिस्त लागते आणि 10वी 12वी करत पुढे जात असतो. जीवनामध्ये ही सुरुवात असते. 7वी पर्यंत आपण काही गोष्टी केलेल्या असतात, 8वीला एक वेगळं वळण लागलेलं असतं आणि असं करत ही 10वीची परीक्षा द्यायला आपण पुढे येत आहोत. काही 12वीची परीक्षा द्यायला पुढे येत आहोत. हे करत असताना वर्षभरामध्ये आपण जो काही अभ्यास केलेला असतो त्याचं निश्चितच या परीक्षेमध्ये फलित आपल्याला प्राप्त होत असतं. आणि याकरता आपण जे जास्तीत जास्त, जसं एक सुभाषित आहे की क्षण त्यागिता कुतो धन, क्षण जे आहे प्रत्येक क्षणाला महत्त्व दिलं पाहिजे. धन हे कणाकणाने मिळवायचं असतं आणि विद्या ही क्षणाक्षणाला मिळवायची असते. प्रत्येक क्षण हा आपल्याला काहीतरी देत असतो. जसं भगवान दत्तात्रयाने आपल्या जीवनामध्ये 24 गुरु केले. प्रत्येक गोष्टीतनं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे की जे थोडंसं कडवट बोलतोय, विशेषतः 10वीच्या विद्यार्थ्यांना बोलावंच लागेल, कारण मी वर्ग शिक्षक आहे आणि माझा बोलण्याचा तो राईट आहे. कारण कितीतरी वर्ष आपण बघतोय विद्यार्थी अनेक बॅच येतात. ही 10वीची 30वी बॅच आहे आणि 30वी बॅच जी आहे याच्यातले काही विद्यार्थी खूप चांगले आहेत. शिक्षक व शिक्षकेतर वर्ग आणि विद्यार्थी मित्र, ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत आपण, त्या कार्यक्रमाला आपण निरोप समारंभ असं म्हटलेलं आहे. आता 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचा निरोप समारंभ आहे. 10वीचे विद्यार्थी काही आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये इथेच सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांचा हा निरोप समारंभ आहे असे आमचे इयत्ता 10वी 12वीचे सर्व विद्यार्थी आणि त्यांना निरोप देण्यासाठी जमलेले 8वी 9वी 11वीचे सर्व विद्यार्थी. आता ठाकरे सरांनी मॅडम यांनी सांगितलं की विद्यार्थी जीवनामध्ये प्रत्येकाला जर आपल्याला पुढे जायचं असेल तर या क्षणाक्षणाला आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा या द्याव्या लागतात. फक्त समारंभ ठेवला आहे असे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी.
यांना मी म्हणेन की निरोप समारंभ नाही तर हा एक शुभेच्छांचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. तुमच्यासाठी तो निरोप समारंभ असेल, पण आम्ही आणि माझे सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना बऱ्याचशा गोष्टी आपण पुस्तकी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. परीक्षेतले गुण आणि जीवनातले आणि 12वी या दोन्ही वर्गांसाठी शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वर्ग, उपस्थित सर्व विद्यार्थी, आज आपण हा निरोप समारंभ म्हणत आहोत. तो जो काही देत आहोत, काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत निरोप समारंभ असू शकतो, परंतु आमच्या सर्व शिक्षक वर्गांच्या बाबतीत हा एक आशीर्वादाचा कार्यक्रम आहे. आणि हा आशीर्वाद आम्ही 8वी ते 12वी सर्व विद्यार्थ्यांना देत आहोत. कारण 8वी आणि 9वी 11वीचेही विद्यार्थी एप्रिल महिन्यामध्ये परीक्षेला सामोरे जाणार आहेत आणि आशीर्वादाशिवाय काहीही शक्य नसतं. आज आपण इथं सगळे जमलेलो आहोत. वेगवेगळ्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. सर्व शिक्षकांनी योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. काहींनी खंतही व्यक्त केलेली आहे. कारण खंत व्यक्त करण्यासारखा प्रतिसाद चालू वर्षाच्या 10वीच्या विद्यार्थ्यांच्या बॅचकडनं आम्हाला मिळालेला आहे. मी प्रामाणिकपणे सांगते, आमची सर्वांची इच्छा फक्त इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनाच आशीर्वाद देण्याची होती, 10वीच्या नाही. परंतु कधी कधी लहान, आपल्यापेक्षा वयाने लहान असतील ते चुकत असतात, त्यांना माफ करायचं असतं, योग्य मार्गदर्शन द्यायचं असतं. आणि अजूनही आम्ही 10वीच्या बाबतीत अपेक्षा सोडलेली नाही आहे. आज सुद्धा 12वीचे विद्यार्थी अतिशय सिरियसपणे बसलेले आहेत, परंतु 10वीचे काही विद्यार्थी अजूनही तोंड बंद नाही आहे. अजूनही आपली चर्चा करायची, आपलं जे चालू आहे ते चालूच आहे. हाच तो तुमच्याकडनं प्रतिसाद म्हणावा का? जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी वेळेचं महत्त्व, शिस्त आणि प्रामाणिकपणा ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ह्या 3 गोष्टी नसतील तर पैसा कितीही असू द्या, यशस्वी होत नाही. म्हणून लक्षात ठेवा, 10वी आणि 12वीला परीक्षेला सामोरे जात आहात. हॉल तिकीट दिलं जाणार आहे. त्याच्यावर ज्या सूचना आहेत त्या सूचनांचं योग्य असं वाचन करा. सूचनांप्रमाणे दिलेल्या वेळेमध्ये परीक्षेला पोहोचा. 12वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे. शिक्षकांकडनं मला त्यांची बातमी मिळालेली आहे. परंतु 10वीचे काही विद्यार्थी अजूनही अभ्यास करत नाही, अजूनही वह्या कंप्लीट नाही आहे. ही खेदाची गोष्ट. मी अजूनही या शेवटच्या क्षणाला अगदी कठोर होऊन सांगते की जर वह्या मिळाल्या नाही तर मी D ग्रेड पाठवून तुम्ही इथूनच अनुत्तीर्ण होणार, हे लक्षात ठेवायचं. म्हणून न मागता, आम्ही वह्या मागणार नाही आहोत, न मागता. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. वर्षभर मजा केलेली, गप्पा केलेल्या आहेत, मस्ती केलेली. विद्यार्थी आहे, आवश्यक आहे, मस्ती करा, गप्पा करा, पण ठराविक मर्यादा असते. त्याचबरोबर शिस्तही आवश्यक असते, अभ्यासही आवश्यक असतो, तोही करा. वर्षभर केलेला नसेल तरी अजूनही वेळ हातात आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही जर अभ्यास केला तर तुम्ही यशस्वी होणार. तुमचंच उदाहरण घ्या. निरोप समारंभ सांगितला, तुम्ही आज सगळे विद्यार्थी 10वी 12वीचे सगळे विद्यार्थी अतिशय छान दिसत आहेत. का छान दिसत आहेत? मनापासून तयारी केली, मनापासून उत्साह दाखवला, तयारी केली आणि सजून वगैरे इथेपर्यंत आलेले. असंच मनापासून जर अभ्यासाची तयारी केली, मन लावून अभ्यास केला, एकाग्र चित्ताने अभ्यास केला तर निश्चित यश आपल्याला मिळणार आहे. आणि हे यश मिळवणार अशी मी अपेक्षा करते. 10वीच्या वर्गावर जरी नाराज असलो तरी ती नाराजी आमची तात्पुरती आहे. कारण तुम्ही आमचे विद्यार्थी आहोत आणि आम्ही पहिल्यापासून माफ करत आलो आहोत. मी शेवटपर्यंत तुम्हाला माफच करणार. म्हणून आता तरी इतर सगळे काय गप्पा, मजा, मस्ती असेल ती बाजूला ठेवून अभ्यास करणार. आणि दरवर्षी आपली जी परंपरा आहे
ती परंपरा अशी चालू ठेवणार, शाळेचं, संस्थेचं, गावाचं आणि तुमच्या पालकांचं नाव उज्ज्वल करणार अशी मला अपेक्षा आहे. त्यासाठी अभ्यास करणं. व्यासपीठावर उपस्थित आजच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका पाटील मॅडम व शिक्षक वृंद व विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा निरोप समारंभ म्हणता येत नाही असं सर्वांनीच सांगितलं. खरं तर निरोप समारंभ म्हणताच येणार नाही, कारण पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे. सिनियर कॉलेज बंद झालं तरी शिकणं सोडू नका असं माझं सांगणं आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. आजच्या या गोड प्रसंगी कार्यक्रमाला आपल्या ताईबाई माध्यमिक विद्यालय व किशोरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या आमच्या गुरुवर्या सन्माननीय सुषमा वसंत पाटील मॅडम तथा आमच्या ताईसाहेब तसेच किशोरराव पाटील सिनियर कॉलेजच्या कोंगे मॅडम या सुद्धा तुम्हाला